अरे चहा तू आणलास आज? आई कुठे गेली? आई जरा कामात आहे ना, म्हणून मी आणला. हा हा. बाबा, उद्या माझ्या कॉलेजमध्ये आहे ना डान्स फंक्शन आहे. मला 2000 रुपये हवे होते, मिळतील? एवढंच ना, देतो की. खरं? हा. हे बरं आहे हं बाबा. म्हणजे मुलीने मागितले की 2000 रुपये असे देऊन टाकता, आणि मी कधी 100 रुपये मागितले की कशाला हवेत, काय करणार आहेस, हे सगळं विचारता. अरे असं नसतंय. हा? हा असू दे हो, असू दे, मला माहितीये. मुलापेक्षा मुलगी लाडकी आहे तुमची, हे सगळ्या गावाला माहितीये. असू दे, माझी पण लाडकी बहीण आहे. बरं बाबा, मी जरा चावडीवरती जाऊन येतो. हं? ये. आणि तू कॉलेजला जाऊन फक्त डान्स फंक्शन करू नको, अभ्यास पण कर. हो हो. आलोच. हो जरा चहा घेऊन या. वय आले आले. अरे तुम्हाला बरोबर कळलं आम्ही इथे आहोत ते. अहो आम्हाला ठाव आहे तुमची चहाची वेळ. का हो, चेहरा का उतरलाय तुमचा? छे, नाही नाही, तसं काही नाही. आता आम्हाला सांगताय वय, इतके वर्ष संसार केला तुमच्या बरोबर. अहो तुमचं मन ओळखतो आम्ही. बोला, मनात काय पटकन बोलून टाका. काय नाही म्हणजे तसं काही नाही. काय आहे ते, म्हणजे आमासने असं वाटतंय प्रतापचे हात औंदा पिवळे व्हावेत असं आमासने वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? अहो प्रतापचं लग्न लावायला आम्हाला काय उशीर लागणार आहे का? पण खरं सांगू राधा, मला पण वाटतं प्रतापचं लग्न व्हावं, चांगली सून घरात यावी, त्याला पोरं बाळ व्हावी, त्यांना खांद्यावर आपलं खेळवावं. पण माझी मनापासून इच्छा का माझ्या कुठल्याही गोष्टीचा वापर न करता त्यानं स्वतःचं नाव कमवावं, पैसा कमवावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं. अहो मग चढू की बावल्यावर त्याला. आता यात काय चुकलं आमचं? आता काय बी चुकीचं नाही बघा. आधीच्या आता घ्या. अरे हो, येऊ की. सॉरी 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 सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. हे काय तुमचं? नो, इट्स ओके. ते आलं माझ्या लक्षात. तसंही मुद्दाम कोणी असं करत नाही. थँक्स लॉट आदिती, तू माझ्यावर रागवले नाहीस, मला समजून घेतलंस. बाय द वे, देशपांडे सरांना भेटायला मला उशीर होतोय, येतो मी. बाय. याला मी कधी भेटली नाही आणि ओळखतही नाही. याला माझं नाव कसं माहित? आदिती, तू अजून गेली नाहीस? मी सॉरी म्हटलं होतं ना तुला. हो, तुला अजूनही असं वाटतंय का मी तुला मुद्दामून धक्का मारला होता म्हणून? तुझ्या मनात राग आहे का अजून? नाही, तसं नाही. पण तुला माझं नाव कसं माहित? मी शिवराजचा लहानपणापासूनचा मित्र. आपण लहानपणी भेटलो होतो. हा, पण मध्यंतरी बरेच वर्ष तू शहरात शिकायला होतीस ना, त्यामुळे आपल्या गाठी भेटी झाल्या नाहीत, म्हणून तू मला ओळखलं नाहीस. मग तू इकडे कसा काय? मी नुकतीच ॲग्रिकल्चरची डिग्री घेतली आहे. सो शेतीविषयी जरा देशपांडे सरांशी बोलायचं होतं. मला सांग, इफ यू डोंट माइंड, तुला जर वेळ असेल तर एक कप कॉफी घेऊया. चालेल, पण माझं आता लेक्चर आहे, सो आय हॅव टू गो. नेक्स्ट टाइम. हो, इट्स ओके. तूही ह्याच कॉलेजला आहेस आणि सध्या मीही इथंच आहे, सो आपली भेट होतच राहील पुन्हा केव्हा तरी. बाय. काय झालं ग? तुला काही नाही झालं ग, आम्हालाच झालंय काहीतरी. अरे यार, तुम्ही समजताय तसं काहीच नाही. अच्छा, हो का? आपल्याला काय झालं हे तिला कळतंय. दाल में कुछ तो काला है. अरे दाल में काला नाही, पुरी दाल ही काली है. बरं, पुरे झालं आता. आता आपलं लेक्चर आहे. चला. हो, जाऊया. अरे मग बोललो.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स अँड थँक्यू. अरे ऐकून तर घे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक अँड हॅपीएस्ट डे. आता घे. हा? हम्म. घे. थँक्यू. मग काय प्रोग्राम? प्रताप भाऊ हा? वाढदिवस नुसता कोरड्या शब्दाने साजरा करण्यापेक्षा त्याला थोडासा ओलावा देऊन साजरा करूया की. अरे ग्रेट आइडिया है, ग्रेट. क्यों नहीं अपने लांजे का बर्थडे तो धूमधाम से ही मनाना पड़ेगा. एक्सक्यूज मी. दोन चिल्ड बियर आणि 4 ग्लास. ओके, थोडं फास्ट. लांजी भाईचा वाढदिवस आहे, लेट व्हायला नको. हा प्लीज. हा तर गोळीच्या बंदोबस्ताबद्दल आपण काहीतरी बोलत होतो. हा बाय द वे लांजी, तू किती वर्षाचा गोळा झालास? दादा 21 वर्षाचा. मग गोळीचा बंदोबस्त? क्या बात आहे. घे ही उल्याची तयारी. बड़ी दिलकश मेरी जुबान, बड़ी दिलकश मेरी जुबान. घर आला काय रे? प्रताप भाऊ हम्म. अरे लय कडकी चालली बघ. असं वाटतं कुठेतरी डाकाच टाकावा. का? भाऊ काहीतरी आयडिया काढ गाड्या. कमीत कमी या कडकीत आपण बाहेर पडलं पाहिजे. प्रताप भाऊ तुम्हाला तर माहितीये आम्ही खानदानी कडकीतले नोकर. तुलाच आता काहीतरी करावं लागेल. खराय दोस्ता. म्हणतात ना, दम है तो सलाम है, वरना धड़ से सर कलाम है. प्रताप भाऊ माझ्या डोक्यात एक आयडिया आली. अरे लांजी, तुझ्या डोक्यात आयडिया? कॉंग्रॅच्युलेशन. सांग सांग. नाही नको प्रताप भाऊ नको. का रे? नको रे, तू रागवशील. सांग ना, नमनाला घडाभर तेल कशाला घालतो? सांग की. हो गणेश. ए तुझा अरे नाही रे, आपण काल बोललो, तू सांग. ए गणेश, काय बोलला हा काल? सांग. प्रताप भाऊ हा. तुम्हाला माहितीये काय? आबांकडे गडगंज संपत्ती आहे. त्याचं काय? ती आज न उद्या तुझी होणार आहे. पण भाऊ खरं सांगू, आबांकडे तुम्ही जाऊन थोडेफार पैसे मागा. आणि नाही दिलं तर? अरे आबांना काय, समुद्र से एक लोटा पाणी, त्याला काय फरक पडणार आहे. दुसरं काय तरी सांगा. प्रताप भाऊ नाहीतर असं कर ना, कसं? जे आबांची जमीन आहे ती पडीक आहे, त्यातली थोडीशी विकून पैसे येतील, आपली कडकी दूर होईल. पण जमीन कोण घेणार? प्रताप भाऊ माझ्याकडे एक हुकुमी गुंठा मंत्री आहे, तो आपलं काम 100% करल. तुझ्याकडे आहे? हा, नक्की काम करल? 100%. मग त्या गुंठ्यामंत्रीला उद्याच भेटतो. चला रे. बड़ी दिलकश मेरी जुबान.